तर राज ठाकरे यांची अजित पवार यांच्यावर बोलण्याची पात्रता नाही। आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर हा निशाणा लगावलाय। तर राज ठाकरेंनी फक्त एक विनोद केला होता असं स्पष्टीकरण प्रकाश महाजन यांनी दिलंय। मिटकरी उमेश पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी देखील प्रकाश महाजन यांनी केली आहे। राज ठाकरेंवर बोलण्याची पात्रता अमोल मिटकरींची नाही असं देखील त्यांनी राज ठाकरेंची अजितदादांवर बोलण्याची पात्रता नाही असं मी म्हणतो। राज ठाकरेंची अजितदादांवर बोलण्याची पात्रता नाही असं मी म्हणतो। मग कुठेतरी राज ठाकरेवर आरोप केले म्हणजे महायुतीत काही गडबड होईल असा अमोल मिटकरीच्या सडक्या मेंदूतून निघालेली ही कल्पना असू शकते। राज ठाकरेंनी एक विनोद केला आणि तुम्ही अशी इतक्या खालच्या पातळीवरून टीका करता, एखाद्या मोठ्या नेत्याला सुपारीबाज म्हणता। खुद्द भारतीय जनता पक्ष गाडीभर पुरावे घेऊन गेला होता, खुद्द पंतप्रधानांनी त्यांच्यावर बोलले होते। जरांडेश्वर कारखान्याची चौकशी चालू आहे त्यांची। महाराष्ट्र सरकारने ताबडतोब आमदार अमोल मिटकरी, त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्यावर 307 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा।